नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये। तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि त्या विषयावर प्रश्न उत्तर बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। एक आदर्श आशा स्वयंसेविकेमध्ये कोणते गुण असावेत? तर जनतेसोबत नम्रतेने व मैत्रीपूर्ण वर्तणूक करणारी असावी, गरजू व दारिद्र्य रेषेखालील व दुर्बल घटकातील लोकांशी सौहार्दपूर्ण वागणारी असावी, समोरच्या व्यक्तीचे पूर्णपणे ऐकून घेण्याची कला तिला अवगत असावी, पंचायत राज संस्था, अंगणवाडी कार्यकर्ती व आरोग्य सेविका इत्यादींचा योग्य समन्वय करण्यामध्ये ती कुशल असावी, गावात किंवा समूहात बैठकीचे व्यवस्थित आयोजन व संचालन करण्यामध्ये ती कुशल असावी, तिचा दृष्टिकोन सकारात्मक असावा व नवीन गोष्टी शिकण्याची आवड असावी, माता व बालकांना दिल्या जाणाऱ्या स्थानिक स्वरूपाच्या सेवांची माहिती व प्रतिबंधात्मक संवर्धनात्मकसाठी पद्धतीची माहिती व महत्त्व लोकांना समजावून सांगण्यामध्ये ती प्रशिक्षित व कुशल असावी। तर आपण एक आदर्श आशा सेविका म्हणून आपल्यामध्ये कोणते गुण असावे, तर याच्याबद्दल मुद्दे दिलेले आहेत। तर म्हणजे आपले जे वर्तणूक आहे ती मैत्रीपूर्ण असले पाहिजे सर्वांसोबत, आणि ज्यांना आरोग्य सेवेची गरज आहे, दारिद्र्य रेषेखाली व्यक्ती, गरजू व्यक्ती आणि दुर्बल घटकातील लोकांशी जे आपली वागणूक आहे ती एकदम सौहार्दपूर्ण असली पाहिजे, समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची कला असली पाहिजे। म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्याला काही गोष्ट सांगत आहे तर ती आपण एकदम शांतपणे ऐकून घेतली पाहिजे। तसेच पंचायत राज संस्था, अंगणवाडी कार्यकर्ती व आरोग्य सेविका जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत योग्य समन्वय करण्याची कला असली पाहिजे, गावात किंवा समूहामध्ये बैठकीचे व्यवस्थित आयोजन करणे व संचालन करणे याच्यात ती कुशल असली पाहिजे। त्यानंतर तिचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक असला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि नवीन गोष्टी शिकण्याची तिला आवड असली पाहिजे, माता व बालकांना दिल्या जाणाऱ्या स्थानिक स्वरूपाच्या सेवांची माहिती व प्रतिबंधात्मक उपाययोजना तिला सगळ्या माहिती असल्या पाहिजे, आणि ती जी माहिती आहे ती त्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्यामध्ये ती प्रशिक्षित आणि कुशल असली पाहिजे। म्हणजे तिला ह्या सगळ्या कला अवगत असल्या पाहिजे। थोडक्यात काय की काम करताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे। त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, कोणती महिला गरोदर आहे हे आशा कसे ओळखेल? तर एक महिला गरोदर आहे हे तिची मासिक पाळी चुकल्याची खात्री करून महिला गर्भवती आहे किंवा नाही हे तिच्या लघवीची तपासणी निश्चय किटच्या साहाय्याने निश्चित ओळखता येते। त्याच्यानंतर आहे गर्भपाताची वेळ येऊ नये म्हणून आशा काय सल्ला देईल? तर याचे उत्तर आहे, गर्भपाताची वेळ येऊ नये म्हणून आशा लैंगिक संबंधाच्या वेळी निरोधचा वापर करण्याचा सल्ला देईल, तसेच गर्भनिरोधक साधनांचा किंवा कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा वापर करण्यास सांगेल। प्रश्न आहे 4, गरोदरपणात कोणकोणत्या लसी दिल्या जातात? गरोदर मातेला धनुर्वात प्रतिबंधक लसीच्या 2 मात्रा दिल्या जातात। गरोदर स्त्रियांसाठी गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात धनुर्वात इंजेक्शन 1 व दुसरे इंजेक्शन 1 महिन्यानंतर धनुर्वात इंजेक्शन 2 किंवा बूस्टर डोस दिला जातो। प्रश्न आहे 5, प्रसूतीनंतर मातेचा कोणता फॉर्म भरावा व कोठे? प्रसूतीनंतर मातेचा गृहभेटीचा HbA1c फॉर्म भरावा, तसेच तो मातेच्या घरी भरण्यात यावा। प्रश्न क्रमांक 6, प्रसूतीच्या वेळेस आशाने बाळाची काळजी कशी घ्यावी? प्रसूतीच्या वेळी आशाने बाळाची काळजी खालीलप्रमाणे घ्यावी। जर प्रसूती घरी होणार असेल तर 5 स्वच्छ बाबींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। स्वच्छ आहार, स्वच्छ नवीन ब्लेड, स्वच्छ पृष्ठभाग जागा, स्वच्छ दोरी, स्वच्छ नाळेवर काहीही लावू नये, नवजात शिशूस कोरडे करणे, उबदार ठेवणे, शिशूला 7 दिवस अंघोळ घालू नये, स्तनपानास लवकर सुरुवात करणे, आईच्या दुधाशिवाय इतर पदार्थ टाळावेत, बाळाचे वजन करणे। तर ह्या ज्या गोष्टी आहे 5 गोष्टी, ह्या गोष्टी बाळाची प्रसूतीच्या वेळी आशाने बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे। ह्या 5 गोष्टी 5 बाबी ज्या आहे लक्षात ठेवणे आवश्यक आहे। बाळाची टाळू किती दिवसात महिन्यात भरून येते? तर बाळाची टाळू 18 महिन्यात 1.5 वर्षामध्ये भरून येते।
बालक मृत्यू म्हणजे काय? बालक मृत्यू म्हणजे जन्मापासून ते 5 वर्षाच्या आत बाळाचा मृत्यू झाल्यास त्याला आपण बालमृत्यू असे म्हणतो. वयोगटानुसार बाळाचा श्वसनाचा वेग किती असतो? वयोगटानुसार बाळाचा सामान्य किंवा जलद श्वसन वेग खालीलप्रमाणे असावा. जर शिशुचे वय खालीलप्रमाणे असेल तर खालील श्वसन दर असल्यास शिशूचा श्वास जलद आहे असे समजावे. जन्मापासून 2 महिन्यापर्यंत मिनिट 60 सेकंद मिनिट किंवा यापेक्षा अधिक. 2 महिने ते 12 महिनेपर्यंत 50 मिनिट किंवा यापेक्षा अधिक. 12 महिने ते 5 वर्ष 40 मिनिट ते यापेक्षा अधिक. म्हणजे प्रत्येक वेळी हा श्वास कसा कमी कमी होत गेलेला आहे. म्हणजे जेव्हा बाळ 2 महिन्यापर्यंत असते तेव्हा 60 मिनिट आणि जेव्हा बाळ 2 ते 12 महिने 1 वर्षाचे असते तेव्हा 50 मिनिट आणि 1 वर्ष ते 5 वर्षाचे असते तेव्हा 40 मिनिट असा कमी कमी होत गेलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. नवजात बाळाच्या डोळ्यात पू येत असेल तर काय काळजी घ्यावी? नवजात बाळाच्या डोळ्यात पू येत असेल तर दोन्ही डोळे वेगवेगळ्या कापसाने स्वच्छ पुसून डोळ्यात प्रतिजैविक असलेले मलम किंवा टेट्रासायक्लिन मलम लावावे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. ऐच्छिक समुपदेशन आणि तपासणी केंद्र यामध्ये संदर्भ सेवेसाठी आशा कोणत्या लोकांना पाठवेल? VCTC ICTC मध्ये संदर्भ सेवेसाठी आशा HIV ग्रस्त लोकांना त्यांच्या इच्छेनुसार जाण्याचा सल्ला देईल. प्रश्न क्रमांक 12. हिवताप प्रतिरोध महिना कधी साजरा करावा? हिवताप प्रतिरोध महिना 1 जून ते 30 जून या कालावधीत साजरा करावा. प्रश्न क्रमांक 13. श्वासावरोधाचे दीर्घकालीन परिणाम कोणते? श्वासावरोधाचे दीर्घकालीन परिणाम पुढीलप्रमाणे मंदबुद्धी, मिरगी, झटके किंवा फिट्स येणे, स्नायूमध्ये ताठरता निर्माण होणे, चालण्यास किंवा हातपाय हलविण्यास कठीणता असणे. म्हणजे एखाद्याला श्वासावरोध झाला तर त्याचे जे पुढील दीर्घकालीन म्हणजे त्याच्या आयुष्यापर्यंत जे परिणाम असतात त्यामध्ये तो मंदबुद्धी होऊ शकतो, त्याला झटके येऊ शकतात, फिट येऊ शकते आणि स्नायूमध्ये ताठरता येऊ शकते. म्हणजे त्याला चालण्यात किंवा हातपाय हलविण्यासाठी कठीणाई होऊ शकते. क्षयरोग नियंत्रण दिवस कधी साजरा करतात? क्षयरोग नियंत्रण दिवस 24 मार्च रोजी साजरा करतात. जागतिक कुष्ठरोग निवारण दिन कधी असतो? जागतिक कुष्ठरोग निवारण दिन 30 जानेवारी हा असतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जे प्रश्न बघितले आहेत की म्हणजे बाळाची टाळू किती दिवसात भरते, त्याच्यानंतर बालमृत्यू म्हणजे काय, त्याच्यानंतर वयोगटानुसार सामान्य बाळाचा श्वसनवेग किती असतो, नवजात बाळाच्या डोळ्यातून पू येत असेल तर काय काळजी घ्यावी, हिवताप प्रतिरोध महिना कधी साजरा करतो, क्षयरोग नियंत्रण दिवस कधी साजरा करतो, किंवा जे श्वासावरोध आहे त्याचे परिणाम काय आहे, दीर्घकालीन परिणाम काय आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की प्रसूतीच्या वेळी आशाने बाळाची काळजी कशी घ्यावी किंवा कोणत्या बाबी ज्या आहेत त्या आवश्यक आहे. तर आपण त्यात बघितलं की स्वच्छ जागा, स्वच्छ आहार, स्वच्छ दोरा, स्वच्छ नाड, त्याच्यानंतर शिशूला कोरडे करणे, शिशूला उबदार ठेवणे, शिशूला 7 दिवस आंघोळ घालू नये, स्तनपानास लवकर सुरुवात करावी म्हणजे अर्ध्या तासाच्या आत, आईच्या दुधाशिवाय जे आईचं पहिलं चिक दूध असते त्याच्याशिवाय इतर कोणते पदार्थ बाळाला देऊ नये, त्याच्यानंतर बाळाचे वजन करावे. हे जे मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे एक आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे आशांकरिता. तर आपण ही जी काही माहिती आपण बघितली ती आता प्रश्न उत्तराच्या स्वरूपात बघितली. तर हे जे काही प्रश्न आहे ते या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे जसं की कोणताही प्रश्न जर विचारला, उदाहरणार्थ गरोदरपणात कोणत्या लसी दिल्या जातात, किंवा प्रसूतीनंतर मातेचा कोणता फॉर्म भरावा, किंवा कोणती महिला गरोदर आहे कसे ओळखावे,
आणि एक आदर्श आशा स्वयंसेवकमध्ये कोणते गुण असावे. तर हे जे उत्तर आहे इथे दिलेले आहे ते अगदी मुद्देसूद उत्तर लिहिलेले आहे. तर हे उत्तर आपल्याला असेच मुद्देसूद लिहिता आले पाहिजे आणि आपल्याला सांगतासुद्धा आले पाहिजे. तर हे अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आशाताईंकरिता. तर हे जे काही माहिती आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. गावामध्ये काम करताना, गृहभेटी करताना आणि एक आशा म्हणून काम करताना. तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया. परत भेटू आपण अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा दुसरी माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय.